तात्पुरत्या चेहऱ्यावरती स्माइल करत दोन्ही हाताच्या हालचाल पायाच्या हालचाल 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40. Relax. आता नेक्स्ट एक्सरसाइज फिंगर मूवमेंट. स्टार्ट करूयात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. नेक्स्ट एक्सरसाइज हँड रोटेशन. स्टार्ट करत आपण दोन्ही हात बाहेरच्या बाजूला फिरवायचे 20 सेकंद साठी. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 and 20. Relax. आता दोन्ही हात आतील बाजूला 20 सेकंद साठी. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 and 20. Relax. नेक्स्ट एक्सरसाइज एल्बो जॉइंट. दोन्ही हाताच्या मुठ्यावर धरायचे आहेत. स्टार्ट करूयात 20 सेकंद साठी. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 and 20. Relax. Next exercise shoulder movement. दोन्ही हात समोरच्या बाजूला फिरवायचे 20 सेकंद साठी. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 and 20. आता पाठीमागच्या बाजूला 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 and 20. नेक्स्ट एक्सरसाइज हिप जॉइंट एक्सरसाइज. दोन्ही हात कमरेवरती. आता उजवा पाय वरती खालती करायचा गुडघ्यातून आणि हिप जॉइंट मधून 10 सेकंद साठी. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता डावा पाय 10 सेकंद साठी हिप जॉइंट नी जॉइंट मधून अप अँड डाऊन करायचा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. आता दोन्ही हात कमरेवरती. दोन्ही पायामध्ये अंतर. आता दोन्ही पायाच्या चंप्यावरती उभं राहायचं आपल्याला 10 सेकंद साठी अप अँड डाऊन करायचं आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 and 12. Relax. आपण आता स्टार्ट करू पॉस्चर थेरपी. पहिला एक्सरसाइज शोल्डर एक्सरसाइज. दोन्ही पायामध्ये अंतर. दोन्ही पायाचे अंगठे समोरच्या बाजूला आणि एका रेषेमध्ये.
दोन्ही हाताची बोट दुमडायचे, दोन्ही हाताची बोट दुमडायचे आहे, दोन्ही हाताचे अंगठे टाईट, दोन्ही हात शोल्डर लेवलला. आता दोन्ही हात समोरच्या बाजूला 6 इंचामध्ये फिरवायचा आहे 30 सेकंड साठी. स्टार्ट करत आहे पहिला एक्सरसाइज पॉस्चर फ्लेक्शन आणि शोल्डर एक्सरसाइजचा एक्सरसाइज. शोल्डर एक्सरसाइज स्टार्ट करें 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 20 21 22 23 24 25 26 27 28 29 and 30. Yeah. Complete. थोडंसं शोल्डर लूज करून घ्या. आता दुसरा एक्सरसाइज सेम एक्सरसाइज आहे, पण पाठीमागच्या बाजूला आता दोन्ही हात पाठीमागच्या बाजूला रोटेट करायचे आहेत. परत एकदा दोन्ही हाताचे बोट दुमडायचे आहेत, दोन्ही हाताचे अंगठे टाईट, दोन्ही हात शोल्डर लेवलला. आता अंगठ्याचं डायरेक्शन पाठीमागच्या बाजूला. सुरुवातीचा फर्स्ट राऊंड होता अंगठ्याचं डायरेक्शन समोरच्या बाजूला, आता अंगठ्याचं डायरेक्शन पाठीमागच्या बाजूला. आता 30 सेकंड साठी परत एकदा दोन्ही हात फिरवायचे आहेत. स्टार्ट करूयात 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 and 30. Relax. खाली सोडायचं आहे, शोल्डरवरती दोन्ही हात थोडेसे रिलीज करून घ्यायचे. फर्स्ट एक्सरसाइज कंप्लीट, फर्स्ट 2 एक्सरसाइज कंप्लीट. आता थर्ड एक्सरसाइज परत एकदा दोन्ही हाताची बोटं दुमडायचे आहेत. आता दोन्ही हात कान आणि कपाळाच्या मध्ये ठेवायचे आहेत. तर यावेळेला अंगठ्याचं डायरेक्शन खालच्या बाजूला. आता दोन्ही हात टच करायचे आहेत आणि रिलीज करायचे आहेत. यावेळेला दोन्ही हात टच करताना श्वास आत घ्यायचा आहे, दोन्ही हात रिलीज करताना श्वास बाहेर सोडायचा आहे. असं आपल्याला 15 सेकंड साठी श्वास घ्यायचा आहे, बाहेर सोडायचा आहे. स्टार्ट करूया. दोन्ही हात टच करताना श्वास घ्या, बाहेर सोडा. आपल्याला 15 ते 20 वेळा स्टार्ट करूया. चेहऱ्यावर स्माइल ठेवा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. रिलॅक्स. थर्ड एक्सरसाइज कंप्लीट. आता आपल्याला शोल्डर आणि मानेवरती लक्ष द्यायचं आहे. परत एकदा दोन्ही पायाकडे लक्ष द्यायचं आहे. दोन्ही पाय सरळ रेषेमध्ये आणि दोन्ही पायाचे अंगठे एका रेषेमध्ये. आता दोन्ही हाताची बोटं इंटरलॉक करायचे आहेत, दोन्ही हात पूर्णपणे डोक्याच्या वरती. आता वरती बघायचं आहे 10 सेकंड साठी पहिला राऊंड. 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. सुरुवातीला मान खाली घ्यायचे, नंतर दोन्ही हात खाली घ्यायचे. हा झाला पहिला राऊंड. आता दुसरा राऊंड आहे 20 सेकंड साठी. दोन्ही हाताचे बोट इंटरलॉक करायचे आहेत, दोन्ही हात पूर्णपणे डोक्याच्या वरती आणि वरती बघायचं आहे 20 सेकंड साठी. आणि तिसरा राऊंड आहे 30 सेकंड साठी. आपण 1 मिनिटासाठी हा एक्सरसाइज करणार आहोत. 10 सेकंड साठी एक्सरसाइज कंप्लीट. आता सेकंड एक्सरसाइज 20 सेकंड साठी. दोन्ही हाताचे बोटे इंटरलॉक, दोन्ही हात पूर्णपणे डोक्याच्या वरती. आता 20 सेकंड साठी वरती बघायचं आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 and 20. मान खाली, दोन्ही हात खाली. आता लास्ट राऊंड 30 सेकंड साठी. परत एकदा पायाच्या पोझिशन कडे लक्ष द्या.
दोन्ही पाय सरळ रेषेमध्ये, दोन्ही पायाच्या अंगठी एका रेषेमध्ये. 30 सेकंद साठी आता लास्ट राऊंड. दोन्ही हाताची बोटे इंटरलॉक, दोन्ही हात पूर्णपणे वरती. आता 30 सेकंद साठी वरती बघायचं आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 and 30. Relax. चौथा एक्सरसाइज कम्प्लीट. आता आपल्याला स्टँडिंग रनिंग करायचं आहे. एकाच वेळी 5 प्रकारचे एक्सरसाइज करायचे आहे. शोल्डर एक्सरसाइज, चेस्ट एक्सरसाइज, ॲब्डोमेन एक्सरसाइज, बॅक एक्सरसाइज आणि लंग एक्सरसाइज, असे 5 प्रकारचे एक्सरसाइज एका स्टेप मध्ये करायचे. उजवा पाय पुढे घ्यायचा आहे, डावा पाय पाठीमागं, उजवा पाय गुडघ्यातून थोडंसं बेंड करा. दोन्ही हात एल्बो जॉईंटमधून बेंड, मानपाठ सरळ ठेवायचे आणि समोर बघायचं आहे. दोन्ही हात एल्बो जॉईंटमधून बेंड. आता पहिल्या राऊंड मध्ये आपल्याला 2 राऊंड करायचे आहेत. पहिल्या राऊंड मध्ये उजवा हात पुढे घेताना श्वास घ्यायचा आहे, उजवा हात पाठीमागे घेताना श्वास सोडायचा आहे. असं आपल्याला 40 सेकंदसाठी करायचं आहे. एकदा बघून घ्या कसा एक्सरसाइज करायचा आहे. मानपाठ सरळ ठेवायचा आहे, गुडघ्यातून बेंड करायचे बॉडी, दोन्ही हाताचे हालचाल करायचे. स्टार्ट करूया. दोन्ही हात, उजवा हात पुढे घेताना श्वास घ्यायचा आहे, उजवा हात पाठीमागे घेताना श्वास सोडायचा आहे. आता आपल्याला 40 वेळा करायचं आहे. स्टार्ट करायचं. पहिला 1 2 3 4 5 6 7 8 9 10. श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे. 11 12 13 14 15 16 17 18 19 20. श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे. 21 22 23 24 25 26 27 28 29. श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे. 31 32 33 34 35 36 37 38 39 and 40. Relax. Right side complete. आता लेफ्ट साइड. आता डावा पाय पुढे घ्यायचा आहे, डावा पाय पुढं, डावा पाय पाठीमागं, डावा पाय गुडघ्यातून थोडंसं बेंड करायचा आहे. मानपाठ सरळ, समोर बघायचा आहे. दोन्ही हात एल्बो जॉईंटमधून बेंड. परत एकदा आपल्याला 40 सेकंदसाठी श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे. स्टार्ट करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40. नेक्स्ट एक्सरसाइज स्टार एक्सरसाइज. दोन्ही पायामध्ये जास्तीत जास्त अंतर घ्यायचं आहे. दोन्ही पायामध्ये जास्तीत जास्त अंतर. सुरुवातीला दोन्ही हात शोल्डर लेवलला ठेवायचे 20 सेकंदसाठी. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16
17, 18, 19 and 20. पहिला राउंड कंप्लीट. आता दुसरा राउंड. दोन्ही हात शोल्डर लेवलच्या वरती 20 सेकंड साठी. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 and 20. दूसरा राउंड कंप्लीट. आता तिसरा राउंड. दोन्ही हात टच करायचे 20 सेकंड साठी. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 and 20. आता चौथा राउंड तिन्ही स्टेप्स एकत्र करायचे आहेत. स्टार्ट करत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 and 20. Yeah. Next exercise. दोन्ही पायामध्ये थोडंसं अंतर. दोन्ही हात कमरेवरती. स्पाइन रोटेशन. कमरेकडचा भाग आपण रोटेट करणार आहोत. 10 सेकंड साठी क्लॉकवाईज. 10 सेकंड साठी अँटी क्लॉकवाईज. स्टार्ट कर. 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. आता अँटी क्लॉकवाईज. 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. आता आपण गुडघ्यावर फोकस करणार आहोत. दोन्ही हात गुडघ्यावर ठेवायचे आहेत. क्लॉकवाईज 10 वेळा ठेवायचा आहे. अँटी क्लॉकवाईज 10 वेळा ठेवायचा आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. आता अँटी क्लॉकवाईज. 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. Next. आता नेक्स्ट एक्सरसाइज. बॉडी बॅलन्सिंग करायचं आपल्याला. दोन्ही पाय 45 डिग्री अँगल मध्ये ठेवायचे. दोन्ही हात गुडघ्यावर डोक्यावर ठेवायचे आहेत. 10 सेकंड साठी आणि 20 सेकंड साठी असे दोन राऊंड. पहिला राऊंड 10 सेकंड साठी पायाच्या टप्प्यावर उभं राहायचं आहे. स्टार्ट करूया. बॉडी बॅलन्सिंग 45 डिग्री अँगल मध्ये. 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. आता दुसरा राऊंड 20 सेकंड साठी. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 and 20. बॉडी बॅलन्सिंग 45 डिग्री मध्ये कंप्लीट. आता न्यूट्रल पोझिशन. दोन्ही पाय सरळ रेषेमध्ये ठेवायचे. पहिला राऊंड आहे 10 सेकंड साठी. दुसरा राऊंड आहे 20 सेकंड साठी. दोन्ही हात मानेवरती ठेवायचे. स्टार्ट करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 and 20. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 and 20. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 and 20. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 and 20. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 and 20. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 and 20. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 and 20. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 and 20. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 and 20. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18
आता अजून एक राऊंड आपण 20 सेकंड साठी पायाच्या चंपल्यावरती उभं राहायचं आहे. दोन्ही हात मानेवरती. स्टार्ट करूया 20 सेकंड साठी दुसरा राऊंड. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 and 20. Relax. आता नेक्स्ट एक्सरसाइज दोन्ही पायाचे अँटी टच करायचे. पहिला राऊंड घेण्यासाठी पायाचे चंपल्यावर उभं राहायचे. बॉडी बॅलन्सिंग 20 डिग्री अँगल मध्ये करायचे. तर स्टार्ट करूया. 10 सेकंड साठी पहिला राऊंड. 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. आता 20 सेकंड साठी अप अँड डाऊन करायचं आहे. स्टार्ट करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 and 20. रिलॅक्स. आता सर्वांनी 2 मिनिटाचा ब्रेक घ्यायचा आहे. सर्वांनी पाणी पिऊन घ्या. खाली घ्या. सर्वांनी पाठीवरती बसायचं आहे. पहिला एक्सरसाइज आहे क्रॉस ट्रॅव्हलिंग एक्सरसाइज. उजवा पाय डावा हात, डावा पाय उजवा हात. पहिला राऊंड आहे 10 सेकंड साठी. दुसरा राऊंड आहे 20 सेकंड साठी. स्टार्ट करूया आपण. पहिला राऊंड. उजवा पाय डावा हात. स्टार्ट करूया. 1 2 स्टार्ट करूया नवीन एकदा. 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. आता दुसरा राऊंड 20 सेकंड साठी. उजवा हात डावा पाय उजवा हात. 20 सेकंड साठी. स्टार्ट करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 and 20. पहिला एक्सरसाइज कंप्लीट. आता दुसरा एक्सरसाइज फ्रॉग एक्सरसाइज. दोन्ही पाय जवळ घ्यायचे. दोन्ही पायाचे तळवे एकमेकांना टच करायचे. दोन्ही हात 45 डिग्री अँगल मध्ये. पहिला राऊंड 45 डिग्री अँगल मध्ये. दुसरा राऊंड शोल्डर लेवलच्या वरती. आणि तिसरा राऊंड दोन्ही हात पूर्णपणे डोक्याच्या वरती. आता फ्रॉग एक्सरसाइज बघूया 3 स्टेप मध्ये करायचा आहे. पहिला राऊंड दोन्ही हात 45 डिग्री अँगल मध्ये.
ज्या लोकांना दोन्ही पाय करता येत नाही त्यांनी सिंगल सिंगल पायाचं करायचं आहे. डावा पाय सरळ रेषेमध्ये ठेवायचा, उजवा पाय जमिनीला टच करायचा, सिंगल सिंगल फ्रॉग एक्सरसाइज करायचं. इतर लोकांनी सर्वांनी दोन्ही पाय एकत्र करायचे. पहिला राऊंड आहे 20 सेकंदसाठी स्टार्ट कर. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 and 20. पहिला राउंड कंप्लीट. आता दुसरा राउंड. दोन्ही हात 45 डिग्री अंगाच्या वरती किंवा शोल्डरच्या वरती. परत एकदा 20 सेकंदसाठी दोन्ही पायाचे तळवे एकमेकांना टच करायचे. दोन्ही पाय, दोन्ही गुडघ्याचा भाग आणि मांडीचा भाग जमिनीला टच करायचा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 and 20. आता तिसरा राउंड. आता दोन्ही हात पूर्णपणे डोक्याच्या वरती, खांद्याच्या वरती स्टार्ट करूया. फ्रॉग एक्सरसाइज तिसरा प्रकार. दोन्ही हात पूर्णपणे डोक्याच्या वरती. 20 सेकंदसाठी दोन्ही पायाचे तळवे एकमेकांना टच करायचे. स्टार्ट करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 and 20. एक मिनिटासाठी फ्रॉग एक्सरसाइज आपण कंप्लीट. आता नेक्स्ट एक्सरसाइज लंबार ब्रीदिंग. परत आपण 1 मिनिटासाठी लंबार ब्रीदिंग करणार आहोत. त्यामुळे दोन्ही पाय एकत्र घ्यायचे. परत एकदा जवळ घ्यायचे आहे. हिप जॉइंट आणि नी जॉइंट मधून बेंड. आता दोन्ही हात पूर्णपणे डोक्याच्या वरती. पहिला राउंड आहे 10 सेकंदसाठी. दुसरा राउंड आहे 20 सेकंदसाठी आणि तिसरा राउंड आहे 30 सेकंदसाठी. म्हणजे लंबार ब्रिजिंग एक्सरसाइज आपण करणार आहोत 1 मिनिटासाठी. स्टार्ट करायचं. पण पहिला राउंड 10 सेकंदसाठी. दोन्ही हात पूर्णपणे वरती घ्या. कमरेचा भाग उचलून घ्या. 10 सेकंदसाठी स्टार्ट करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. आता दुसरा राउंड 20 सेकंदसाठी. कमरेचा भाग उचलून घ्यायचा. 20 सेकंदसाठी दोन्ही हात पूर्णपणे डोक्याच्या वरती. 20 सेकंदसाठी स्टार्ट करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 and 20. आता तिसरा राउंड 30 सेकंदसाठी. दोन्ही हात पूर्णपणे डोक्याच्या वरती. 30 सेकंदसाठी कमरेचा भाग उचलून धरायचा आहे. स्टार्ट करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 and 30. Exercise complete. आता नेक्स्ट एक्सरसाइज. ज्या लोकांना मणक्यामध्ये गॅप पडलेला आहे, त्या ठिकाणी त्रास आहे, अशा लोकांसाठी महत्वाचा एक्सरसाइज. मणक्यातील गॅप वाढवण्यासाठी महत्वाचा एक्सरसाइज. आता दोन्ही पाय आणि नी जॉइंट करायचे आहे.
90 डिग्री अँगल मध्ये दोन्ही हाताची बोट इंटरलॉक करायचे. पहिला राऊंड आहे 10 सेकंडसाठी. दोन्ही हात इंटरलॉक करून दोन्ही हात वरती ठेवून ठेवायचे. पहिला राऊंड आहे 10 सेकंडसाठी. दुसरा राऊंड आहे 20 सेकंडसाठी. तिसरा राऊंड 30 सेकंडसाठी. दोन्ही हाताची बोट इंटरलॉक करून दोन्ही हात वरती खेचून धरायचे. तेव्हा म्हणतात गॅप हळूहळू वाढायला चालू होते. स्टार्ट करत आपण पहिला राऊंड 10 सेकंडसाठी. हिप जॉईंट, नी जॉईंट 90 डिग्री, दोन्ही हाताची बोट इंटरलॉक करून वरती खेचायचं. स्टार्ट करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. पहिला राऊंड कंप्लीट. आता सेम एक्सरसाइज दुसरा राऊंड 20 सेकंडसाठी आणि तिसरा राऊंड 30 सेकंडसाठी. आता दुसऱ्या राऊंड साठी तयार. दोन्ही हात इंटरलॉक करून वरती खेचायचे आहेत. दोन्ही पाय हिप जॉईंट आणि नी जॉईंट 90 डिग्री. स्टार्ट करत आपण 20 सेकंडसाठी दुसरा राऊंड. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 and 20. आता तिसरा राऊंड 30 सेकंडसाठी. 30 सेकंडसाठी दोन्ही हात वरती खेचून धरायचे. दोन्ही पाय हिप जॉईंट आणि नी जॉईंट 90 डिग्री ठेवायचे. स्टार्ट करूया. तिसरा राऊंड. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 and 30. आता सर्वांनी फोट आउट दिले पाहिजे. बॉडी रिलॅक्स करायचे. 20 सेकंड बॉडी रिलॅक्स. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 and 20. पहिला एक्सरसाइज आहे स्मॉल कोब्रा पोज आणि गुडघ्याची एक्सरसाइज. स्टार्ट करूया. स्मॉल एक्सरसाइज, स्मॉल कोब्रा पोज एक्सरसाइज. दोन्ही हात एल्बो जॉइंट मधून बेंड करायचे आहेत आणि शोल्डर लेवलच्या खाली घ्यायचे आहेत. दोन्ही हात जमिनीला टच करायचे आहेत. पहिला राऊंड आहे स्मॉल कोब्रा पोज 20 सेकंडसाठी. आता दोन्ही पायांची हालचाल करायची आहे. उजवा पाय डावा पायाचा. स्टार्ट करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 and 20. पहिला राऊंड कंप्लीट. आता दुसरा राऊंड परत एकदा 20 सेकंडसाठी. आता दोन्ही पायाचे हालचाल एकत्र करायचे. स्टार्ट करत होता स्मॉल कोब्रा पोज. दोन्ही पायाचे हालचाल एकत्र. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 and 20. आता नेक्स्ट एक्सरसाइज
सुपरमॅन पोज, विमान पोज, विमान पोज मध्ये लांब व्हायचंय. दोन्ही हात पूर्णपणे लांब, दोन्ही हाताकडची बाजू आणि पायाकडची बाजू तिथे धरायचंय. पहिला राऊंड आहे 10 सेकंड साठी, दुसरा राऊंड आहे 15 सेकंड साठी आणि तिसरा राऊंड आहे 20 सेकंड साठी. सुपरमॅन पोज, दोन्ही हात आणि दोन्ही पाय उचलून धरायचे. स्टार्ट करायचं पण पहिला राऊंड 10 सेकंड साठी. 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. पहिला राऊंड कंप्लीट. दुसरा राऊंड आहे 15 सेकंड साठी. दोन्ही हाताकडची बाजू आणि दोन्ही पायाकडची बाजू उचलून धरायचं आहे 15 सेकंड साठी. सुपरमॅन पोज, सुपरमॅन पोज स्टार्ट करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. आता तिसरा राऊंड 20 सेकंड साठी. दोन्ही हाताकडची बाजू पायाकडची बाजू उचलून धरायचे 20 सेकंड साठी. स्टॉप करूया. हनुमान पोज, सुपरमॅन पोज. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 and 20. आता नेक्स्ट एक्सरसाइज, cat and camel exercise. दोन्ही हात आणि दोन्ही पायावरती. सुरुवातीला मानेकडचा भाग वरती, कमरेकडचा भाग खाली 10 सेकंड साठी. मानेकडचा भाग वरती, कमरेकडचा भाग खाली 10 सेकंड साठी. 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. आता मानेकडचा भाग खाली, कमरेकडचा भाग वरती 10 सेकंड साठी. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. पहिला राऊंड कंप्लीट. आता दुसरा राऊंड 15 सेकंड साठी. मानेकडचा भाग वरती, कमरेकडचा भाग खाली 15 सेकंड साठी. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 and 20. आता मानेकडचा भाग खाली, कमरेकडचा भाग वरती 20 सेकंड साठी. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 and 20. आता गुडघ्यावरती बसायचं आहे. नेक्स्ट एक्सरसाइज चाइल्ड पोज आणि बॅक बेंड एक्सरसाइज. डोकं जमिनीला टच करायचं आहे 10 सेकंड साठी. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता गुडघ्यावरती बसायचं आहे. दोन्ही हात कमरेवरती ठेवायचे आणि बॅक बेंड करायचं आहे 10 सेकंड साठी. 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. पहिला राऊंड कंप्लीट. आता दुसरा राऊंड 15 सेकंड साठी. डोकं जमिनीला टच करायचं 15 सेकंड साठी. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. गुडघ्यावरती बसायचं. कमरेवरती बॅक बेंड करायचे 15 सेकंड साठी. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. आता लास्ट राऊंड 20 सेकंड साठी. डोकं जमिनीला टच करायचे 20 सेकंड साठी. 1 2 3 4 5 6 7 8 9
10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 and 20. आता घडीवरती करायचं आहे. तुम्ही हात कमरेवरती बॅकपेट करायचं 20 सेकंडसाठी. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 and 20. एक्सरसाइज करणार आहोत. दोन्ही हात आणि दोन्ही पायावरती. सुरुवातीला उजवा हात आणि डावा पाय उचलून धरायचा आहे 10 सेकंदसाठी. उजवा हात डावा पाय उचलून 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. आता डावा हात असं उजवा पाय 10 सेकंदसाठी. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. पहिला राऊंड कंप्लीट. आता दुसरा राऊंड 15 सेकंदसाठी. उजवा हात डावा पाय 15 सेकंदसाठी. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14. डावा हात आणि उजवा हात 15 सेकंदसाठी. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15. आता लास्ट राऊंड 20 सेकंदसाठी. आजच्या दिवसामध्ये लास्ट राऊंड, लास्ट एक्सरसाइज 20 सेकंदसाठी. उजवा हात आणि डावा पाय 20 सेकंदसाठी. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 and 20. आता डावा हात आणि उजवा पाय 20 सेकंदसाठी. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 and 20. बॉडी रिलॅक्सेशन 2 मिनिटांसाठी करणार आहोत. तर पाठीवरती झोपायचं आहे. सर्वांनी पाठीवरती झोपायचं आहे. दोन्ही पायामध्ये अंतर, दोन्ही हातामध्ये अंतर, दोन्ही हाताची तळवे वरच्या बाजूला. 3 वेळा दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि सोडायचा आहे. दीर्घ श्वास घ्या, सोडा. दीर्घ श्वास घ्यायचा आणि सोडा. दीर्घ श्वास घ्यायचा आणि सोडायचा. आता सुरुवातीला उजवा पाय आपल्याला उजव्या पायाच्या हालचाल करायची. उजवा पाय डावीकडे एकदा उजवीकडे 10 सेकंदसाठी ठेवायचा. श्वास घेत राहायचा आहे, सोडत राहायचा. स्टार्ट करूया. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. आता डावा पाय 10 सेकंदसाठी. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 and 10. आता दोन्ही पाय एकत्र 10 सेकंदसाठी. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 and 20. आता तुम्ही हा दोन्ही पाय गुडघ्यातून बेंड करायचे. आता आपण कमरेचा भाग रिलीज करणार आहोत, रिलॅक्स करणार आहोत. 20 सेकंदसाठी दोन्ही पाय उचलून एकदा डावीकडे करा. 1, 2, 3, 4,
5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, and 20. आता उजवा हात दोन्ही पाय खाली सोडायचे. उजवा हात वरती खाली 10 सेकंदसाठी. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. आता डावा हात 10 सेकंदसाठी. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. आता दोन्ही हात एकत्र 10 सेकंदसाठी दोन्ही हात एकत्र. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, and 10. आता मानेकडचा भाग 10 सेकंदसाठी. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. सर्वांनी दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचं आहे. दोन्ही हातामध्ये अंतर घ्यायचं आहे. दोन्ही हाताची बोटे वरच्या दिशेला आणि 5 मिनिटांचा फक्त श्वास घ्यायचा आहे. बॉडी रिलॅक्स करायची. फक्त 5 मिनिटांसाठी बॉडी रिलॅक्स करायची. त्यानंतर वरच्या दिशेला श्वास घ्यायचा. 5 मिनिटांनंतर रिलॅक्स झाल्यानंतर सर्वांनी उठायचं आहे. सर्वांनी 5 मिनिटांनंतर रिलॅक्स झाल्यानंतर उठायचं आहे. आपण आता उद्या भेटू सकाळी 6 वाजता.